प्रसाद हिरे गोकुळ गीते विधान परिषद लढवण्यावर ठाम. गिरीश महाजन उदय सामंतांकडून मनधरणी सुरू. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून रवींद्र फाटकांचा सत्कार. ठाणे विधान परिषद बिनविरोध झाल्यानं शिवसैनिकांकडून स्वागत. विधान परिषदेच्या निवडणुका रद्द करा. आचारसंहितांमुळे विकास कामं रखडतात. सुधीर मुनगंटीवार संतापले. जळगावात शिवसेनेच्या बंडखोर उमेदवार रेश्मा काळे लढण्यावर ठाम. भाजप उमेदवार नंदकिशोर महाजनांचं टेन्शन कायम. बिनविरोधासाठी एका दिवसात 150 कोटी खर्च. विरोधी पक्षाचे घोडे बाजारात भाव ठरवून आले होते. खासदार संजय राऊतांचा जोरदार टोला. मनाच्या ज्या दरवाजातून संशय प्रवेश करतो त्याच वेळेस प्रेम आणि विश्वास दोन्ही बाहेर पडतात. ठाकरे गटातून हकालपट्टी केलेल्या बाळ मानेंचं स्टेटस चर्चेत. भंडारा गोंदिया विधान परिषदेचे अपक्ष उमेदवार प्रफुल्ल अग्रवालांना ईडीची धमकी. काँग्रेसचे नेते नाना पटोलेंचा खळबळजनक आरोप. राष्ट्रवादी शपथचं भाजपासोबत साटलोटं. ठाकरे गटाच्या वसंत मोरे यांचा हल्लाबोल. पुण्यात महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचाही इशारा. कॉक्रोच पार्टीत आदित्य अमित ठाकरेंचा पक्ष विलीन होत असल्यास शुभेच्छा. प्रताप सरनाईकांचा आदित्य आणि अमित ठाकरेंना टोला. मुख्यमंत्री घेणार पावसाळ्यापूर्वी कामांचा आढावा. महापौर आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत मुख्यमंत्र्यांची बैठक. गोकुळसाठी सतेज पाटील लांबचे नाहीत. गोकुळच्या बैठकीला न बोलावल्यामुळे शिवाजी पाटील नाराज. नदी स्वच्छता मोहिमेवेळेस गिरीश महाजनांना सापडलं पिस्तूल. पिस्तूल आढळल्यानंतर पोलिसांना केला फोन. पोलिसांना केलं पाचारण. नीट पेपर फुटीनंतर राज्य सरकार अलर्ट मोडवर. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः घेणार आढावा. नाले सफाई झाल्याचा नागपूर पालिकेचा दावा. मात्र नाले अजूनही गाळ, कचरा आणि जलपर्णीनं भरलेले. नागपूर पालिकेचा नाले सफाईचा दावा फोल. सुपीक जमीन वाचवण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार. गडचिरोलीमध्ये एमआयडीसी आणि विमानतळ प्रकल्पाविरोधात ठिय्या. जमीन अधिग्रहणाविरोधात शेतकरी आक्रमक. आरबीआयकडून पतधोरण जाहीर. व्याजदरात कोणतीही वाढ नाही. कर्जदारांना आरबीआयचा मोठा दिलासा. मध्य रेल्वेवर शनिवारी विशेष मेगा ब्लॉक. आसनगाव ते कसरा स्थानकादरम्यान लोकल सेवा बंद. अनेक मेल एक्सप्रेस देखील रद्द होणार. शासकीय कांदा खरेदीच्या अटी शिथिल. मात्र शेतकऱ्यांची 2500 रुपये दराची मागणी कायम. 1580 रुपयांचा सरकारी दर अपुरा असल्याचा दावा. आगामी आयर्लंड इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय टी20 संघामध्ये मोठे फेरबदल. सूर्यकुमार यादवला डच्चू तर श्रेयस अय्यरची कर्णधारपदी वर्णी. देशभरात जागतिक पर्यावरण दिन साजरा. नेत्यांसह अनेक सामाजिक संस्थांकडून विविध उपक्रम.